देशातील राजकीय आणि डिजिटल आंदोलनांच्या इतिहासात सध्या सोशल मीडिया हे एक नवं आणि सर्वात मोठं हत्यार बनलंय। काही दिवसांपूर्वीच नीट पेपर लीक प्रकरणावरून तरुण आणि विद्यार्थ्यांनी एकत्र येत जंतर मंतरवर एका अनोख्या आंदोलनाची सुरुवात केली होती, ज्याला कॉकरोच जनता पार्टी असं नाव देण्यात आलं होतं। या उपरोधी आणि आक्रमक डिजिटल मोहिमेनं इतका मोठा दबाव निर्माण केला की शेवटी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला। या आंदोलनाच्या अभूतपूर्व यशानंतर आता सोशल मीडियावर तशाच स्वरूपाची पण एका पूर्णपणे वेगळ्या आणि थेट जनतेच्या खिशाला कात्री लावणाऱ्या मुद्द्यावरून नवी मोहीम उभी राहिली आहे, जिचं नाव आहे E20 जनता पार्टी। काय आहे हे संपूर्ण प्रकरण आणि या पार्टीच्या प्रमुख मागण्या काय आहेत, पाहूयात या रिपोर्टमधून। नमस्कार, मी मृणाली पिळणकर। मुंबईतील शिवाजी पार्कवर झालेल्या तिरंगा सभेत उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा उपरोधानं खड्डा मंत्री असा उल्लेख केला। आपले खड्डा मंत्री सध्या देशाचे प्रश्न सोडवण्याऐवजी फक्त इथेनॉलवर बोलतायत असा हल्लाबोल करत पुढचा आंदोलनाचा विषय हाच असणार आहे अशी घोषणाच उद्धव ठाकरेंनी केली। कारण अर्थमंत्री आपल्या निर्मलाबाई घसरत्या रुपयाबद्दल बोलत नाहीत, महागाईबद्दल बोलत नाहीत, पण पेपर फुटीचे फायदे समजून सांगतायत। राजनाथ संरक्षण मंत्री देशाच्या संरक्षणाची बोंब, पण धर्मेंद्र प्रधानच्या संरक्षणासाठी पुढे आलेले। आपले खड्डा मंत्री नाही, रस्ता मंत्री ते इथेनॉल वरती बोलतायत। हा पुढचा विषय नक्की आहे, इथेनॉल वरती बोलतायत ते। या नवीन डिजिटल मोहिमेनं इंटरनेटवर पाऊल ठेवताच अवघ्या काही मिनिटात आणि तासात हजारो फॉलोअर्स गोळा केले। पेट्रोल पंपावर मिळणाऱ्या इंधनामध्ये सरकारच्या नव्या धोरणानुसार केल्या जाणाऱ्या 20 इथेनॉल मिश्रणाला या मोहिमेद्वारे जोरदार विरोध दर्शवला जातोय। या समस्येनं आता केवळ सोशल मीडियापुरतं मर्यादित न राहता थेट सरकारचंच टेन्शन वाढवलंय। कारण या आंदोलनाला सामान्य वाहनधारकांसह विविध ट्रान्सपोर्ट संघटनांचाही पाठिंबा मिळतोय। आता या पार्टीचा उदय कसा झाला आणि E20 जनता पार्टी ही कोणतीही निवडणूक लढवणारी अधिकृत राजकीय संघटना किंवा नोंदणीकृत पक्ष नाहीये, तर तो सर्वसामान्य नागरिक, वाहन चालक, ग्राहक यांच्यासाठी आणि यांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या लोकांचा एक डिजिटल ग्राहक हक्क मंच आहे। सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X आणि Instagramवर या मोहिमेनं खाती उघडण्यात आली आहे। पाहता पाहता या अकाउंटचे फॉलोअर झपाट्यानं वाढले आहेत। E20 जनता पार्टी या X खात्यावर जर आपण जाऊन पाहिलं तर 22,000हून अधिक आणि Instagramवर 30,000पेक्षा जास्त लोकांनी फॉलो केलंय। कॉकरोच जनता पार्टीने ज्याप्रमाणे मीम्स, उपरोधिक विधानं आणि थेट प्रश्नांच्या माध्यमातून जनमानसात स्थान मिळवलं, अगदी त्याच पावलावर पाऊल ठेवून E20 जनता पार्टी देखील पुढे जाते। आता E20 जनता पार्टीच्या प्रमुख मागण्या काय आहेत ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। पहिली मागणी आहे E20 सोबतच 100% शुद्ध आणि इथेनॉल मुक्त पेट्रोलचा पर्याय। दुसरी मागणी आहे इंधन निवडण्याचा जो अधिकार असेल तो पूर्णपणे ग्राहकालाच असला पाहिजे। लेबलवर इथेनॉल मिश्रणाची अचूक टक्केवारी बंधनकारक असेल। त्यानंतर चौथी मागणी आहे E20 इंधनाचा स्वतंत्र रिसर्च डेटा हा सार्वजनिक करण्यात यावा। पाचवी मागणी आहे E20 इंधनाची किंमत ही शुद्ध पेट्रोलपेक्षा कमी असली पाहिजे। या मोहिमेमुळे आता मोदी सरकारचं आणि विशेषतः केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या समोरील अडचणी वाढल्या। कॉकरोच जनता पार्टीनं ज्या आक्रमक पद्धतीनं शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती आणि ती यशस्वी करून दाखवली, त्याच धर्तीवर आता E20 जनता पार्टीनं थेट नितीन गडकरी यांच्या राजीनाम्याची आणि त्यांच्या इंधन धोरणात बदलाची मागणी सुरू केली आहे। सोशल मीडियावर धर्मेंद्र प्रधान गेले, आता पुढचा नंबर नितीन गडकरींचा का, अशा प्रकारच्या पोस्ट आणि हॅशटॅग मोठ्या प्रमाणात ट्रेंड होत आहेत। या वादाला आता राजकीय रंग सुद्धा चढू लागलाय। विरोधी पक्षांनी या डिजिटल आंदोलनाचा आधार घेत सरकारला धोरणात्मक पातळीवर घेरायला सुरुवात केली आहे। त्यातच दिल्ली आणि परिसरातील टॅक्सी मालक, ऑटो संघटना आणि पर्यटन वाहतूक दलांनी या समस्येची गंभीर दखल घेतली आहे। रोज शेकडो किलोमीटर गाड्या चालवणाऱ्या ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांचं या इंधनामुळे मोठं आर्थिक नुकसान होत असल्यामुळे त्यांनी 4 ऑगस्ट रोजी देशाच्या संसद भवनावर एका मोठ्या भव्य मोर्चाचं आयोजन केलंय। तर डिजिटल मंचावरून सुरू झालेलं हे जे आंदोलन आहे ते थेट रस्त्यावर आणि संसदेच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचणार असल्यामुळे सरकारच्या चिंतेत अर्थातच भर पडली आहे। एकंदरीत आपण पाहिलं तर E20 जनता पार्टीनं देशातील कोट्यवधी वाहन चालकांच्या खिशाशी
आणि रोजच्या जगण्याशी निगडीत असलेल्या मुद्द्याला हात घातलाय. सरकारनं जरी हे धोरण राष्ट्रीय हिताचं असल्याचं सांगितलं असलं तरी ग्राहकांना त्यांच्या आवडीचं इंधन निवडण्याचा अधिकार असावा, ही मागणी सर्वसामान्यांना पटणारी ठरतेय. सोशल मीडियावरून वेगाने पसरत असलेलं हे डिजिटल वादळ येणाऱ्या काळात सरकारला आपली भूमिका बदलायला भाग पाडणार, की सरकार आपल्या भूमिकेवर ठाम राहणार, की आता या पुढील मोहिमेचं काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.